अत्यंत वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर काय जबरदस्त टेक ऑफ घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा हो, यावेळेस गतीमध्ये बदल केला, चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिला चेंडू अत्यंत वेगवान होता, त्यानंतर थोडासा मध्यम गतीने हा चेंडू हाताळला होता. एक धाव या दरम्यान येते आणि अशा प्रकारे संघाचं अकाउंट ओपन होत आहे. चरई अ संघाचं. स्ट्रायकर फलंदाज विनोद. हो, ऑन साईडला वळवला चेंडू, गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतात स्क्वेअर लेगवरनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3. मागच्या सामन्यात आपण पाहिले एक अत्यंत चांगली भागीदारी पाहायला मिळाली. वैभव आणि संकेतमध्ये 48 धावांची एक अतूट अभेद्य भागीदारी आपण पाहिली. आज एक अर्धशतकही पाहायला मिळालं. ऑन साईडला खेळत आहेत, लॉंगांच्या दिशेने चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत, लॉंग ऑफरनं आले होते, फार वेगाने आले होते, चांगलं क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. साहिल पुन्हा एकदा किशोरसाठी. हो, यावेळेस ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये चेंडू गेलाय, डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, पण 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 6. 5 चेंडू संपूर्ण झालेले आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, एकही मोठा फटका आला नाही. यावरून गोलंदाजी किती प्रभावशाली होते याचा आपल्याला अंदाज येईल. 5 चेंडूत फक्त 6 धावा आलेले आहेत. हो, यावेळेस चेंडू थोडासा दूर ठेवला होता ऑफस्टंपवरती, फलंदाजाला मात्र चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही, बॅट नेता आली नाही. अशा प्रकारे हा डॉट चेंडू आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 6. बिनबाद 6, एकही गडी गमावलेला नाही आहे. अत्यंत संत आणि सावध अशी सुरुवात पाहायला मिळते. सरय संघाची ज्या प्रकारे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नेहमीच आपण पाहत असतो की टॉस जिंकल्यानंतर अनेक संघ प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असतात, धावसंख्येचा पाठलाग करणं ते पसंत करतात. पण फार कमी संघ आहेत की जे प्रथम टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. त्यातीलच सरय संघाने देखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे, पण त्यांचा हा निर्णय पहिल्या षटकाच्या अखेरीस कुठेतरी चुकल्यासारखा वाटतोय. पण इथून सरय संघ कमबॅक करू शकतो आणि इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये जर सरय संघाच्या फलंदाजांनी आक्रमक क्रिकेट जर सादर केला तर मोठी धावसंख्या ते उभी करू शकतील. खूप जास्त बाउन्स असल्या कारणाने बाळासाहेबांनी हा चेंडू वाईड घोषित केला. अगदी टप्पा पडल्यानंतर डोक्याच्या वरून निघतोय. योग्य निर्णय होता पंचांचा देखील, अत्यंत चांगली अंपायरिंग. हो, यावेळेस मात्र ओव्हर पिच कव्हरच्या दिशेने उडवला झेलची शक्यता आहे, पण त्या ठिकाणी पाय घसरला, तिथे स्किड झाले, झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण होत आहेत. निलेश जाधव मित्रमंडळाचे जे स्वयंसेवक आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनी प्लीज सीमारेषेच्या 4ही बाजूला तैनात व्हायचे. बॅटची कडा लागली आहे, चेंडू फायनलच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत, तोपर्यंत एकदा पूर्ण करतायत. रवी हो, यावेळेस ऑन साईडला खेळतायत, स्क्वेअरच्या दिशेने एकच धाव. रनिंग बिटवीन द विकेटचा आपण जर विचार केला तर फलंदाज तितकेशा
वेगाने धावताना दिसत नाहीयेत, प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 11. हा चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्या होत्या, या षटकात आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. रवी ओव्हर द विकेट, ओरपी चेंडू यावेळेस मात्र अगदी बॅटच्या रडार मध्ये येतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या अगदी मधून हा चेंडू ओव्हर द बॉलर आहे. पाहू शकाल हा जबरदस्त स्ट्रोक, षटकार. जणू काय आमंत्रण दिलं होतं गोलंदाज रवीने मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि ते आमंत्रण मात्र स्वीकारलं होतं फलंदाज विनोद याने आणि षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19. आता मात्र सर्व संघ कमबॅक करताना दिसतोय, कारण पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या, या षटकात तब्बल 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने, बघूया पंचांचा इशारा काय येतोय. स्वयंसेवक कुठे असाल तर जायचंय, हा षटकार आहे. तर आयोजकांना सूचना आहे की सामना थांबवायला सांगतात, कारण की व्हॉलेंटियर नाही आहेत, स्वयंसेवक नाही आहेत, जेणेकरून योग्य सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचायला हवेत. कारण पावसाळ्यामध्ये भरपूर गवत वाढलेले, त्यामुळे आपल्या सीमारेषा दिसत नाही आहे, त्यामुळे पाऊस पडल्यानंतर ती पुसली जाते. तर 2 षटकांमध्ये 25 धावा, काय कमबॅक आहे बघा. पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या, पण रवीच्या मागच्या षटकात तब्बल 19 धावा आल्यात. गुड कमबॅक. हा चेंडू अक्षयचा, यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा वाईटचा इशारा ते पंचांचा. पुन्हा एकदा अक्षय. हो, यावेळेस चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एसटी रक्षकाला हा चेंडू गॅदर करता आला नाही, पॅचची कडा होती. एक धाव येते दरम्यान. वन डाऊनला तिसऱ्या क्रमांकावरती विनोद बाद होत आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात चेंडूने बॅटची हलकीशी काढा घेतली आणि एसटी रक्षकाने मात्र उर्वरित काम एचोक बजावलं. खूप चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज साहिल येत आहेत.
हो हो वॉल शॉट हुक केलाय लॉंग लेगच्या दिशेने षटकार. त्या मात्र आल्या आल्याच तिसऱ्या क्रमांकावरती साहिलने इरादा स्पष्ट केलाय. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा मानला गेलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून जाणला जातो. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर अनेक असे फलंदाज त्याने तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. ओ यावेळी चेंडू खाली राहिला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर पूर्वी वेस्ट इंडिज संघासाठी विवियन रिचर्ड्स खेळायचे. डॉन ब्रॅडमन यांचा देखील क्रमांक तिसरा होता. राहुल द्रविडने टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती धावा केल्या. AB डिव्हिलियर्स साऊथ आफ्रिकेसाठी ODIमध्ये तिसरा क्रमांक. केन विलियमसन तिसऱ्या क्रमांकावरती खेळताना आपण पाहिलं. विराट कोहली देखील तिसऱ्या क्रमांकावरती खेळताना आपण पाहत असतो. पूर्वी रिकी पॉन्टिंगने देखील तिसऱ्या क्रमांकावरती जबरदस्त गाजवला. यावेळेस मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि हा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज साहिल मात्र त्याच्या बॅटमधून येतो दुसरा षटकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 39. पहिल्या षटकात फक्त 6 धावा, त्यानंतर 19 आल्या आणि आता मात्र आपण पाहतो 14 धावा आय थिंक आतापर्यंत आलेले आहेत. हो खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू होता. धावचीची संधी गमावली आहे आणि षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय. आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 40. म्हणजे पहिल्या षटकात 6, त्यानंतरच्या 2 षटकामध्ये 34 धावा आल्यात. या षटकात 15 धावा आलेल्या आहेत आणि मागच्या षटकात 19 धावा. 40 13.33 ची सरासरी आहे. धावांची गती पाहायला मिळते. मात्र बघूया अंतिम षटकामध्ये किती धावा येत आहेत. सरई वर्सेस घागरकोंड या माफ करा कामथेमध्ये सामना सुरू आहे. थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. चर्या संघ बघूया 50 धावा पूर्ण करतोय का. अखेरच्या षटकामध्ये दबाव असेल गोलंदाजावरती, धावसंख्येवरती कुठेतरी लगाम हा लावावा लागेल, प्रतिबंध लावावा लागेल. कारण जर अंतिम षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर 50 पेक्षा जास्त धावसंख्या चेस करावी लागेल कामती या संघाला. अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज संदीप. हा चेंडू खोलवर टप्प्याचा तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा लागते. चेंडू सिली पॉईंटच्या दिशेने येतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 41. अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. कामते वर्सेस सरई मध्ये हा सामना सुरू आहे. आज भैरवनाथ देवळे या संघाने आपण पाहिलं तर उपांत्य फेरी गाठलेली आहे. ओ यावेळेस मात्र फोल केलाय. त्या ठिकाणी का अफलातून प्रयत्न होतोय. चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश येते आणि नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत. आणि धाव अरे व्हॉलेंटियर येऊ द्या. त्रेचाळीस ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने चांगलं क्षेत्ररक्षण. 4 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये धावा वाचवणं म्हणजे धावा बनवण्या समान असतं. हो फुलटॉस आहे.
विरकावून दिलाय मिड विकेट च्या अगदी वरून नो चेंडूचा इशारा आलेला आहे. 1+6 मिळतील 7 धावा आणि त्याचबरोबर फ्री हिट. आणि अशा प्रकारे चरई संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा. टॉस साठी या कापडे खुर्द वर्सेस वरदायनी. हो फुल टॉस पुन्हा एकदा प्रहार केलाय चेंडू सीमा बार सलग दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 56. कापडे खुर्द वर्सेस वरदायनी मध्ये सामना आहे आणि कापडे खुर्द संघाचे एक जबरदस्त प्लेयर मंगेश बेलोस या ठिकाणी सज्ज आहेत.
तर या पुढची लढत असणार आहे कापडे खुर्द वर्सेस वरदायनी. तर समीर शिंदे यांच्या शुभाचा टॉस केला जाईल. कापडे खुर्द संघाचे संघनायक तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवरती. 30 नंबरची सँडो. वरदाईनी या संघाने टॉस जिंकलेले आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत व कापडे खुर्द संघ बॅटिंगसाठी सज्ज राहायचं आहे. चला सामना सुरू करा. तर 56 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक सुरू आहे. स्ट्राईकला किशोर. ओ यावेळेस मात्र वाडीस लांगवाला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फलंदाज बाद होईल आणि अशा प्रकारे हा दुसरा गडी बाद होतोय. सरी या संघाचा 56 या धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज रोहन एक यंगस्टर मैदानावर येताना दिसतोय.
त्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2. 2 टू गो. हो फ्लायटेड चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या वरून षटकार. आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू षटक संपले. पहिले सत्र संपलेले आहे आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना चरीय संघाने एकूण धावा लावले धावफलकावरती 62. 63 धावांचं लक्ष्य कामते संघाला पूर्ण करायचं आहे. धन्यवाद विनोद पाटील सर. ज्यांना आपण आज सकाळपासून ऐकतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील त्यांना ऐकतोय. डोंबिवली नगरीमधील एक चांगला आवाज आणि एक गायक देखील आहेत विनोद पाटील. रतनबुवा पाटील मूर्तिचषक सारख्या स्पर्धेमध्ये समालोचन करताना देखील त्यांना पाहिले आणि कित्येक स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांनी आपल्या आवाजातून कव्हर केल्यात आणि त्यांच्या समवेत दुसऱ्यांदा समालोचन करण्याची संधी आम्हाला दिली गेली आहे. चला बॅट्समन पाठवा. संदीप, प्रदीप. तर प्रदीप मैदानामध्ये दाखल होतोय सलामीसाठी. त्याच्या जोडीला अक्षय. प्रदीप आणि अक्षय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. 63 धावा ज्या बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 63 धावांचा पाठलाग करायचा. आजच्या दिवसातील मला वाटतं हा दुसरा हायएस्ट स्कोर असेल, कारण पहिला आपण सकाळच्या सत्रात पाहायला गेलं तर सडवली संघाने 74 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि या आत्ताच्या ह्या सामन्यात 63 धावा उभ्या केल्या त्या चरई संघाने. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा फटकावल्यानंतर त्यानंतरच्या 3 षटकामध्ये आपण धावा पाहायला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये रवीच्या 15-19 धावा तब्बल कुठल्या गेल्या. त्यानंतर अक्षयचं षटक देखील महागडं पाहायला मिळालं आणि 15 धावा त्या षटकात देखील कुठल्या गेल्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये संदीप अतिशय महागडे ठरले. 22 धावांचं षटक त्यांचं पाहायला मिळालं. अशा प्रकारे धावफलकावरती 62 धावा बनवल्या. 63 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रदीप आणि अक्षय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुकाराम मैदानामध्ये दाखल होत आहेत. तर तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि यूट्यूबला जे जोडलेत ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. अतिशय चांगलं कव्हरेज पाहायला मिळते GTCच्या माध्यमातून. गौरव सावंत आणि त्यांची टीम आज आणि उद्या या स्पर्धेचं कव्हरेज करेल.
गौरव सावंत यांना आम्ही पुण्यात देखील त्यांच्या समवेत समालोचन करताना आम्ही देखील होतो पुण्यात एक मानाची स्पर्धा अर्थातच सिंहगड करंडक सातत्याने 10 दिवस ती स्पर्धा चालते. त्या स्पर्धेमध्ये गौरव सावंत आणि आम्ही जुडलो होतो आणि पुन्हा एकदा आज त्यांच्याशी जुडतोय. यानंतरची मॅच वर्धैनी विरुद्ध कापडे खुर्द. कापडे खुर्द संघाकडे सर्वांचं लक्ष जरूर असेल कारण अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, अनेक स्पर्धा जिंकल्यात. अतिशय चांगला खेळ त्यांचा सातत्याने राहिलाय. आज मात्र चांगला चेंडू, पहिला चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू काहीसा खाली राहतोय, प्रदीपला मात्र समजू शकला नाही चेंडू आणि डॉट बॉल. पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र इम्प्रेस केले गेले. डॉट बॉलने षटकाची सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर तुकाराम पहिल्या चेंडूमध्ये इम्प्रेस केले गोलंदाजाने. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, इथं मात्र प्रयत्न फसलाय. बॅटची एज घेतली आणि यष्टीरक्षक कोणती चुकी करणार नाही. पहिला धक्का या ठिकाणी बसला जातोय तो प्रदीपच्या रूपामध्ये कामते या संघाला. तर स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज रवीला आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी. कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हा चेंडू देखील वेगवान होता, समजू शकले नाही फलंदाज. आणि हा चेंडू देखील पाहायला गेले तर खाली काहीसा खाली राहतोय. लगातारचे 3 चेंडू पाहिले गेले तर डॉट बॉल पाहायला मिळाले आणि एक गडी मात्र बाद केला गेलाय. या चेंडूने उसळी घेतली आणि त्या चेंडूवरती मात्र प्रहार केला गेलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय दणदणीत षटकार. संघाचं खातं 4थ्या चेंडूवरती षटकाराने खोलतोय रवी आणि एक गडी मात्र बाद झालाय त्या कामते संघाचा. तर षटकाराने संघाचं खातं खोलय. पुन्हा एकदा पहा काय रवीच्या बॅट मधून आलेला फटका, एक लांबच लांबवरचा षटकार, 6 धावा. बॅटच्या राडारमध्ये चेंडू होतो रवीच्या. 2 चेंडू आपण पाहिले गेले तर पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती मोठमोठे प्रहार पाहायला मिळाले आणि तब्बल धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या, त्या 12 धावा. आता मात्र मॅचमध्ये कमबॅक केले म्हणावं लागेल. गोलंदाजांवरती दडपण आलंय, या दडपणाला कसं जुगारावं लागेल ते मात्र रवीला मात्र आता थोडंसं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कारण रवीने आल्या 2 षटकार खेळलेत. काय फटकेबाजी करतोय रवी. 2 षटकार लांबत लांबवरचे मारलेत आतापर्यंत. सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल यात मात्र ती मात्र शंका नाहीये. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची एज घेतली गेली आणि पहा तुकारामने मात्र यश मिळवलं गेलंय. धक्का क्रमांक 2. जोर रवी इथं मात्र षटकारांची आतषबाजी करत होता. 2 लगातार षटकार घेतले परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती इथं मात्र प्रत्युत्तर दिलं गेलं आणि रवीची खेळी संपुष्टात. खेळाडू बाद. रवी बाद झालाय. मैदानामध्ये दाखल होतोय संदीप.
षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती धावा 13. 2 खेळाडू बाद झालेत कामते या संघाचे. एक धाव घेतली गेली पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजी मार्कवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला गेलाय. या चेंडूवरती देखील एक सिंगल घेतली जाईल. विशाल अक्षयच्या बॅट मधून हा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी हा देखील मोठा प्रहार करताना पाहायला मिळतोय. षटकार येतोय. 6 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 21 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी अक्षय स्वतः कर्णधार मैदानामध्ये एक षटकार त्याच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 21 धावा बनल्यात धावफलकावरती. विशाल पुन्हा एकदा अक्षयने एक चांगला फटका लांबच लांबवरचा षटकार आणि हा चेंडू मात्र रस्त्यावरती जाऊन पडला आणि मोठा फटका. षटकार धावफलक पाहायला गेला तर 27 धावांवरती जाऊन पोहोचेल. पहिले 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या. तदनंतरच्या मात्र 2 षटकार लागोपाठ आलेत. जय हनुमान कन्स्ट्रक्शनचे मालक गणेशजी मालुसरे 3 षटकार जर घेतले 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. सर्वांसाठी पारितोषिक आहे आजच्या दिवसामध्ये. 3 षटकार 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक. आतापर्यंत 2 षटकार तर लगावलेत. अक्षयने 2 षटकार लगावले. 3रा षटकार लगावला तर गणेश मालुसरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. साखरून निलेश दादा यांच्याकडून देखील 500 रुपये. मोठा फटका या ठिकाणी तर आला आहे परंतु इथं मात्र षटकार हॅट्रिक हुकली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 29 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 29. गणेश भाविस्कर आणि अंकुश महाराज कुमटेकर यांचं आगमन होतंय. आणि हा 3रा षटकार अक्षयच्या बॅट मधून आलाय. या षटकाराने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 35 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 2 संपले गेले. 35 धावांवरती धावफलक. 63 धावा ज्या बनवायच्यात. 12 चेंडू आणि येणाऱ्या धावांची आवश्यकता 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता कामते या संघाला. आतापर्यंत अक्षयने 3 षटकार घेतलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद याला आमंत्रित केले गेले. 12 बॉल आणि 28. स्ट्राईक एंड वरती संदीप. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. फटाफट खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु
अध्यक्ष चषक आपण पाहतोय 2021 निलेशदादा कोळसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही क्रीडा स्पर्धा आज आणि उद्या हा क्रिकेटचा थरार आपल्याला या घेसरच्या मैदानामध्ये अनुभवायला पाहायला मिळेल. आजचा दिवस गाजवला जर म्हणावं लागेल तर बाळा 50 धावा आज कुठल्या गेल्या त्याच्या वैयक्तिक खेळीमध्ये. खोलवरपतीचा चेंडू अक्षयला समजू शकला नाही. अक्षय बीट होतो या चेंडूवरती. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला कमीत कमीरित्या खेळून काढावे लागतील, कारण संघाला विजय मिळवून द्यायचे तर मोठे फटकेबाजी करणं गरजेचं आहे. अक्षयने ते केले, 3 षटकार तर खेळलेत, परंतु आता मात्र गरज आहे तशा फटक्यांची. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. डावखुरे हाताचे फलंदाज अक्षयांना वंचित ठेवले. 2 चेंडू लगातारचे डॉट बॉल निर्धाव टाकले जात आहेत. 2 चेंडू धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या स्थिरावलेली धावसंख्या 36 धावा, केवळ 1 धाव आतापर्यंत खर्च केले. 3 चेंडू हाताळलेत, 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 1 पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली गेली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअरलेसच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल, चेंडूची फेक करेल, तद्वर घेतले गेले. त्या 2 धावा, तिसरीचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल 39 धावांवरती. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जिथं मोठे फटके येणार तिथं मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे विनोद यांनी. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. कामते संघाने बनवल्या गेल्यात 39 धावा. चांगला चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय, डॉट बॉल. संदीपला देखील थांबवलं गेलंय. संदीप फलंदाजीसाठी आले आणि तिथून मात्र मोठा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. घाटकोपर भटवाडी मध्ये सातत्याने सराव करताना हे 2 बंधू पाहायला मिळतात, संदीप आणि प्रदीप. आणि आज मात्र आपल्या गावासाठी, कामते गावासाठी खेळण्यासाठी दाखल होत आहेत. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर घेतली. मनोहर सकपाळ चेंडूची फेक करतील, तदनंतर 1च धाव. धावफलकावरती षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 संपलं गेलंय. 3 षटकाच्या समाप्ती अखेरी धावफलकावरती धावा 40 धावा. विजयासाठी 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अक्षयला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती राहणं गरजेचं आहे, कारण अक्षयने तशी फटकेबाजी केली आहे. 3 षटकार त्याने आतापर्यंत घेतलेत. 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. साहिल शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्गवर त्याला आमंत्रित केले गेले. निर्णायक आणि अंतिम षटक त्याच्या हातात सोपवले कर्णधाराने, परंतु संदीप स्ट्राईक एंडवरती आहेत. हा चेंडू चांगला रीतीने टाकला होता. खोलवर पतीचा चेंडू होता, परंतु फलंदाज संदीप यांना मोठा फटका खेळण्यापासून थांबवलंय. लेग बाईटच्या रूपामध्ये 1 धाव आपल्याला कळवतायत. धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल या सिंगलने. 5 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 5 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. अक्षय चांगला फटका. अक्षयने मात्र अजूनही मॅच ऑन ठेवले. या फटक्यामध्ये सांगतोय की सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकतो.
लांबत लांबवरचा षटकार, चौथा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयला देखील चांगला सराव करताना आम्ही घाटकोपर साईनाथनगर या ठिकाणी पाहिले आणि पंतनगर विभागामध्ये देखील चांगली प्रॅक्टिस त्याची असते आणि आज मात्र दाखवतो आपल्या संघासाठी, कामते संघासाठी चौथा षटकार त्यांनी खेळलाय. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 4, विजयासाठी बनवायचे ते अजूनही 16 धावा. येईल का? आणि हो, या चेंडूवरती देखील मोठा प्रहार, 5 षटकार वैयक्तिक खेळतोय आजच्या दिवसामध्ये अक्षय आणि मन मात्र जिंकतोय प्रेक्षकांची. सामना येऊन पोहोचला. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांवरती 2 लगातारचे षटकार. तिसरा षटकार येईल का? ती हॅट्रिक पुन्हा एकदा जिवंत ठेवली आहे अक्षय याने. अध्यक्ष चषक 2021 आजच्या दिवसामध्ये पहा किती प्रशांत जाधव बाळा यांनी देखील अर्धशतकी खेळी केली आणि आज मात्र अक्षय देखील 5 षटकार आपल्या इनिंग मध्ये खेळतोय. मेडन ओव्हर देखील आज आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नीलजी जोरगे यांचं देखील पुन्हा एकदा आगमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत. युवराज दाभेकर असतील ते देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू हा वेग चढवला गेलाय आणि या ठिकाणी पहा 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही. तेच करायचंय. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. अक्षय मात्र या ठिकाणी धावबतच्या रूपामध्ये बाद होतोय. 2 बॉल 3 धावा घेतल्या जातात. 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि अक्षय गरज होती का पळण्याची, परंतु त्याला धावत केलं. दीपक नॉन स्ट्राईक एंडला. संदीपला मात्र आता संधी आहे संधीचं सोनं करण्याची, परंतु 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि हो, या ठिकाणी प्रयत्न होता धावबादच्या रूपामध्ये. संदीप देखील परततोय. सामना येऊन पोहोचलाय तो. रन नाही आताचा. 1 बॉल 7 वरती मॅच आली. 1 शॉट, त्यामध्ये धावबाद आणि कंपल्सरी तुम्हाला 7 धावा बनवायच्यात. रुपेश जाधव यांचं आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पळचील संघाचे आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य रुपेश जाधव यांचं आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि सामन्यामध्ये विजय मिळवला जातोय. चरई संघ हा विजयी ठरतोय. चला वरदाईनी आपण मैदानाला ताबा घ्या त्वरित. शैलेश चिकणे स्कोरर म्हणून आपली निवड करण्यात आली, तर आपण स्कोरर साठी या.
आणि या सामन्याचा सामनावीर तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अष्टपैलू कामगिरी केली विनोद विनोद ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. तर विनंती करतो शैलेश आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे. विनोद यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय.